नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 25 फेब्रुवारी 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, आतापर्यंत एका पाण्याच्या पाळीमध्ये उजनी धरणातून किती पाणी कमी झालं आहे आणि कोणत्या योजनेतून किती विसर्ग सध्याला चालू आहे आणि बाष्पीभवनाचा वेग कितीपर्यंत वाढलेला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर 100.55 TMC म्हणजे जवळपास 17 TMC पाणी संपलेलं आहे आणि उपयुक्त पाणी साठा केवळ 36.89 TMC एवढा राहिलेला आहे. आणि टक्केवारीकडे बघितलं 68.87% उजनी धरण आलेलं आहे, म्हणजे जवळपास आतापर्यंत 32% उजनी धरण गेलेलं आहे खाली. आणि उजनी धरणातून सध्याला नदीतून 6000 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. पॉवर हाऊसमधून 1600 आणि डायरेक्ट नदीमध्ये 4400 असं 6000 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. कालव्यातून विसर्ग जो 2500 होता तो कमी करत तो आता 1300वर आणलेला आहे. आणि सिनामाडा उपसा सिंचनमधून 175 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचनमधून 80 क्युसेक्स आणि बोगद्यातून आता केवळ 100 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. कदाचित 1-2 दिवसामध्ये बोगदा कालवा बंद होण्याची शक्यता आहे, कारण सगळ्यात अगोदर बोगदा चालू केला होता, त्यानंतर कालवा सिनामाडा आणि त्यानंतर कालवा आणि परत नंतर नदीला पाणी सोडण्यात आलं. नदीचं पाणी सोडून परत बंद करून परत सोडावं लागलं. त्यामुळे उजनी धरणातून आतापर्यंत 32% पाणी कमी झालं आहे. एकाच पाण्याच्या पाळीत 32% पाणी कमी झालेलं आहे. आतापर्यंत गेल्या 2-4 वर्षामध्ये एका पहिल्या पाळीमध्ये 40% उजनी धरण खाली होतं. खरं तर आणि नियोजन व्हायचं आहे. नियोजन व्हायच्या अगोदरच उजनी धरण 65% जाणार आहे. जवळपास आणखी 4-5% पाणी कमी होईल. उजनीचं नियोजन होत नाही. आणखी एक मार्च उजडायचा आहे. मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने उन्हाळ्याचे जाणार आहेत. त्यामध्ये उजनी धरणाच्या पाण्याचं नियोजन कसं होतं आहे आणि काय होतं आहे, पाणी कितीपर्यंत खाली जाईल. गेल्या वर्षी उजनी धरणाचा तळ जास्त खाली गेलेला नव्हता आणि पावसाने साथ दिल्यामुळे लवकर उजनी धरण भरलं होतं. परंतु प्रत्येक वर्षी हीच परिस्थिती येईल अशी शक्यता नाही. त्यामुळं उजनीच्या पाण्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे. उजनीतून जे पाणी सध्याला सोडलं जातं आहे त्याचं नदीतून पाणी जे सोडलं होतं तेच आणखी 2-3 दिवस चालू ठेवलं असतं आहे त्या विसर्गाने पाणी कडेपर्यंत पोचलं असतं. परत पुन्हा एकदा 6000 सोडावं लागलं म्हणजेच उजनीतून डबल पाणी वाया जाणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.